गणपती जय अंबे दरवर्षीप्रमाणे हा भरपूर वर्षापासून चालत आलेला कोजागिरी उत्सव आहे. तो आम्ही मोठ्या संख्येने येऊन मोठ्या संख्येने तृतीयपंथी जोगती आराधी समाज मोठ्या उत्सवाने पार पाडत असतो आणि ट्रस्टीच्या वतीनेही आम्हाला सहकार्य मिळतं. पण यावर्षी जरा बघण्यात आलेली सुरत निवास, भक्ती निवास जे निवास बनवलेले ट्रस्टीच्या वतीने त्या ट्रस्टीने ह्या निवासाकडे जरा लक्ष केंद्रित करायला हवं ही माझी त्यांना विनंती आहे. आणि जे काही बांधकामाची जी डागडुजी आहे त्याकडे त्यांनी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि त्या साईडला जे पिलरचे बांधकाम वगैरे तिथं जे पिलरचे बांधकाम आणि भरपूर काही असे व्यवस्था चालल्या आहेत ते ट्रस्टीकडून आणि प्रशासनाला पण भाविक भक्तांना काही त्याचा त्रास होऊ नये या बाबतीत त्यांनी थोडं लक्ष घालायला हवं. जसं पाण्याचे समस्या झाले, लाईटीचे झाले, तर सकाळपासून लाईट नव्हती या सुरत निवासमध्ये. त्यांनी थोडं या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं हीच माझी अपेक्षा आहे. म्हणजे आपलं असं म्हणायचं आहे का बाबा जे जीर्ण झालेले कामं आहेत त्याची डागडुगी करून आपल्यासाठी थोडी सुविधा व्यवस्थित करून देण्यात यावी असं आपलं म्हणणं आहे. हो, जे भाविक भक्त येतात एवढ्या आपुलकीने येतात. आता आम्ही भरपूर वर्ष झाले, 20 वर्ष झाले या सुरत निवासमध्ये आमचा शबिना इथून निघतो. जे काही जीर्ण झालेले आहेत, भिंती झाले आहेत, काही पायऱ्यांचे जीर्ण झालेले आहेत, पाईपलाईन फुटलेले आहेत, त्याकडे ट्रस्टीने लक्ष द्यावे हीच माझी मागणी. हे अर्ध शक्तीपीठ म्हणून ह्याच्यावरती तर मी नाही बोलू तेवढंच चांगलं आहे. कारण दहातोंडे सरांना आमचं हे सांगणं असेल किंवा ट्रस्टींना की जे काय आहे ते योग्य करतील आणि त्यांनी योग्य करावं भक्तांसाठी आणि आमच्या तृतीयपंथी भक्तांसाठी ते योग्य करून त्यांना पुनर्बांधणी करून व्यवस्थितपणे करीत नाही. आणि प्रशासनाला पण माझी विनंती आहे, हजारो लाखो संख्येने भाविक भक्त वनी सप्तशृंगी गडाला रणचंडिका बनायला पण कमी नाही केलेलं आहे. कारण की देवाने पण युद्ध केलेलं आहे का आपल्या हक्कासाठी. त्याच्या पुढे मी बोलू शकत नाही. ज्यांनी त्रिपुर सुंदरी आई जगदंबा तर गर्दीचं तिच्या सेवेला लोक कमी येणार असं कुठं होणारच नाहीये. आणि सगळ्यात मोठी बोलल्याच्या नंतर आमचा समाज एक आकर्षणचा केंद्रबिंदू आहे म्हणल्याच्या नंतर आमचे साज शिंगार आमचे जे छबिने बघण्यासाठी लोक येणं वर्षानुवर्ष उत्सुक असतात आणि ते बघण्यासाठी लोक वर्षाची वाट बघत असतात. कोजागिरी कधी प्रशासन आहे. मी पायल नंदगिरी, किन्नर आखाडा एवं जुना आखाडा महामंडलेश्वर. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की ना जो सकाळचा छबिना निघतो, आमचे 2 छबिने असतात, सकाळ आणि संध्याकाळ. संध्याकाळचा छबिना 8:30 असतो आणि सकाळचा छबिना आमची 9:30 वाजता शिवतलावावर जातो. शिवतलावावर गेल्याच्या नंतर इथून वाजत गाजत आमच्या आपल्या गाड्या निघतात. जसा जो महामंडलेश्वरचा छबिना निघा